सध्या पावसाचा आपल्याला बघितलेलं आहे. सध्या जसं भारतीय हवामान विभागाने सांगितलं होतं की साधारणतः 16 ते 17 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील. परंतु हा पाऊस काय दिसतोय की जिल्ह्याने बघितलं आपल्या 8 जिल्ह्यामध्ये, तर काही जिल्ह्यामध्ये जवळपास 18-19 तारखेपर्यंत आहे, हलका ते मध्यम स्वरूपाचा जसा होतोय तसा. दुसरी गोष्ट की पाऊस काही जिल्ह्यामध्ये एक थोडी समाधानकारक परिस्थिती अशी दाखवते की थोडं कमी होत आहे. म्हणजे आपल्याला एकदाच जसं सोयाबीन आता आपली सुरुवातीची जी होती यावेळेसची परिस्थिती जूनमध्ये लागवड एकदा झालेली नाही, तर मागं पुढे आहे. तो सोयाबीन पण मागं पुढं जिथं काढायला आलं निश्चितपणाने आपल्याला पावसाचा अंदाज घेऊनच आपल्याला पुढचं काम नियोजन करावं लागणार आहे. किती दिवस आपल्याकडे ब्रेक आहे, आपल्याला उघाड मिळणार आहे, त्यानुसार आपल्याला आपलं जर सोयाबीन काढायला असेल तर त्याप्रमाणे नियोजन आपल्याला हे सोयाबीन काढण्यासाठी करायचं आहे. आता वापसा बघता तुम्ही बघताय की सगळीकडे पाऊस वेगवेगळ्या प्रकारे झालेला आहे. कुठं फार मोठे इव्हेंट झालेले आहेत, पूर्ण पाण्याने सोयाबीनच्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि कुठं पाणी पण असं स्टॅग्नेंट झालेलं आहे की आता पाणी जायला सुद्धा जागा नाही बऱ्याच ठिकाणी. असे बऱ्याचशा आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ बघतोय आणि जो आपण रेनफॉलचा डेटा बघतोय त्याच्यामध्ये बघतोय की सर्वत्र जवळपास कुठं 80 मिलीमीटर, कुठे 100 मिलीमीटर, 180 मिलीमीटर, 200 मिलीमीटर अशा प्रकारचं पावसाचं स्वरूप आहे. तर हे सगळं बघता असं दिसतंय की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून एक आठवडा आपल्याला जे ERFS मिळालं होतं त्याच्यामध्ये असं सांगते की थोडा पाऊस आहे अजून. तर तो निश्चितपणाने उद्या आता आपल्याला अजून त्याच्यात अपडेट होईल, मंगळवार आहे. तर आपण पाहूया की त्याच्यामध्ये कशा प्रकारचं स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन घेता येईल की नेमकं काय आपल्याला ऑपरेशन्स करायचे, कारण वापसा असल्याशिवाय आपल्याला काहीच करता नाही शेतामध्ये.